पहिल्या बॉलचा धावा किती असणार आहे लक्षात घे, सांगायचं आमच्यापर्यंत. 2 धावा असतील, त्या 2 असतील. डेड बॉल आहे की 2 धावा आहेत? नाही, आता तो गाडी जवळ झाला, तो एकच धावा असणार. थँक्यू सो मच. एकच रन असेल. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. धावफलक पुन्हा एकदा बॉल तयार. हा देखील चांगला फटका घेऊन काढला क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक चेंडू अडवला, फेकी करेपर्यंत एक सिंगल फक्त मिळतीये. चांगलं क्रिकेट. शिवगर्जना 11 काळगाव आयोजित श्री निनाई देवी चषक 2024 मध्ये येणाऱ्या क्रिकेट रसिकांचं पाहुण्यांचं सहर्ष स्वागत आहे आणि अतिशय क्लास क्रिकेट इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि इथून एक सिंगल तोपर्यंत मिळते. टोटल टीमची झाली धावसंख्या धावफलकावरती बघायला गेलं तर 3 या आकड्यावरती. 3 अँड स्कोरबोर्ड लॉस ऑफ द 0 विकेट. 3 धावा धावफलकावरती लागल्या. ओव्हर नंबर पहिलं. चांगला फटका. क्षेत्ररक्षक पाठलाग करतो. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाहीये. जाईल धन करत सीमारेषा पार. मिळतील धावा 4. येतोय सुरेख चौकार. 4 ने धावसंख्या पुढे सरकेल. ते मात्र आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर धावसंख्या 7 आणि स्कोरबोर्ड MS धोनीची आठवण करून दिली आहे या स्कोरबोर्डने. 7 धावा. एक चांगला यष्टीरक्षक आपल्याला बघायला मिळतो. आज IPL ची बोली देखील आपल्याला पाहायला मिळतं. ऑक्शन इथून IPL देखील चालू होणार. चांगलं क्रिकेट इथून आपल्याला पाहायला मिळतं. 7 ओव्हर नंबर दुसरं हातामधील प्रमोदच्या आपण पाहिलं. DPL झाला. मिस्टर डेबेवाडी प्रीमियर लीग राहिला. प्रमोदच्या नावावरती एका धावेने तो संघ परास्त झाला. आपण पाहिलं कुठेतरी थोडस प्रमोदने अतिशय चांगलं क्रिकेट दाखवलं होतं डेब्युटी प्रीमियर लीग मध्ये. आणि इथून या मॅच मध्ये काय चित्र असणार आहे नेक्स्ट मॅच आपल्यापर्यंत जरूर पोहोचेल. शोरी 11 बागलवाडी आणि वीर मराठा जुळेवाडी संघ इन ऍक्शन मध्ये दिसणारा खेळत असताना हा देखील सुरेख समजला नाहीये. सेकंडला खेळाडू नितीन. 9 सेकंडला मंगेश. ओव्हर नंबर 2 प्रमोदच्या हातामध्ये दिलंय. एक चेंडूचा खेळ झाला. बॉलिंग ट्रॅक वरती. बॉलर तयार. चांगला सो तपा पडल्यानंतर डिसिजन काय वाईट दोन्ही हात खुल्ले केलेत. पंचांचा इशारा आपल्यापर्यंत आलाय. या वाईट प्लस 1 या टोटल 2 धावा असतील. 9 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 2 पहिला चेंडू झाला अतिशय सुरेख. हा चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळतो. मिडॉनला घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिट करायचा होता, झाला नाहीये. एक सिंगल मिळतीये. सिंगल वरती समाधान. क्रिकेट मध्ये सिंगल डबलला फार प्राधान्य हे लक्षात घ्या. जेवढा तुम्ही मॅच चालू ठेवाल ना तेवढ्या धावा येत राहतात. पुन्हा एकदा डेड बॉल असेल. ओमसाई MTC माध्यमातून ही स्पर्धा छायाचित्र जरूर टिपलं जातं. कुणाल म्हात्रे, प्रणय म्हात्रे, मॅन फॉर खोनी आणि अतिशय चांगला कॅमेरामॅन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. अतिशय कमी वय आणि कमी वयामध्ये छायाचित्रात अतिशय चांगलं. वय वर्ष फक्त 12 आहे आणि 12 वर्षामध्ये अतिशय चांगल्या रीतीने कॅमेरा वर्क त्याच्या माध्यमातून कव्हर केला जातो. वेलकम आहे. थँक्यू सो मच प्रणय. आणि इथून धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 12च्या घरामध्ये. चेंडू झाले आतापर्यंत 3. अजूनही 3 चेंडूचा काही शिल्लक आहे. आणि आजच्या दिवसामध्ये समजेल निनाई देवी चषक 2024 मधला चॅम्पियन संघ कोण होणार आहे. कारण 2 संघ तर बाजी मारले. आज नवीवाडी संघ HA या खेळाडूने आणि दुसरा संघ कालच्या दिवसामध्ये आपण पाहिला टीम सर्वे 11 सर्वे. आजच्या दिवसामधून कोण येणार आणि हो चुकीला माफी नाहीये. चेंडू निघून जातोय. तिघांकडून चेंडू निघून गेला. थोडासा प्रमोद नाराज असणार आहे. 4 धावा. अशा चुका महागात पडतील की काय टीम भवानीनगर सर्वे या संघाला.
आणि धावसंख्या धावफलकावरती टोटल स्कोर 16च्या घरामध्ये 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 to go. सेकंडला मंगेश, नॉन सेकंडला आपण खेळाडू नितीनला पाहतोय. 3 षटकाच्या मॅच इथून सर्व असणार आहे ते लक्षात घ्या. ओहो, बॅटच्या रडार मध्ये फेकून दिलाय की काय, आणि हो मस्तक पे दस्तक भिरकावून दिला. चेंडू जाईल सी मा रेषा बार. मिथिल धावा 6 येतोय. बिग 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 षटकार. इट इज मिथिल धावा 6. हे क्रिकेट आहे मित्रांनो, आणि क्लास दाखवला मैदानाच्या आतमध्ये. गुड नाईट टेक तमाशा देख, आणि चेंडू जातोय सीमा पार. षटकार. काय क्रिकेट आहे आज. सुने घेतोय की काय. फटका चांगला खेळून काढला. क्षेत्ररक्षक वन बाउन्स अडवला. फेकी करेपर्यंत चांगली झाली रन आउट ची संधी. हो हो, नितीनला मागाली परतावा लागेल. पहिला धक्का बॅटिंग करत असताना टीम सोनावळे संघाला लागतोय. नितीन गोल्डनचा शिकार ठरला, आणि इथून माघारी परतावा लागेल. पहिला धक्का बॅटिंग करत असताना लागतोय टीम सोनावडेवाडी संघाला. नवीन बॅटर किरण मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपण किरणला पाहतोय, आणि चांगलं क्रिकेट, चांगलं क्लास नक्कीच दाखवलं पाहिजे. आणि इथून खेळत असताना या मॅच मध्ये धावा करणं फार गरजेचं आहे. बॉलिंग ट्रॅक वरती बॉल होतो यार. पुन्हा एकदा यानके. ओ चांगला आहे, फटकाला जवाब मात्र प्रमोद आहे, त्याला निघून जातोय. धावा किती असणार आहे? 5चा इशारा. मी त्यात 6 एनके वरती हल्ला चढवला. आल्या बरोबरच येतो बॅट्समन आपल्याला पाहायला मिळालं मंगेशच्या किरणच्या बॅट मधून. षटकार. एक क्रिकेट आहे. मंगेशने षटकार ठोकला. आपण बघितलं अतिशय चांगलं क्रिकेट तुझ्या माध्यमातून पाहायला मिळतं. 2 मॅच जिंकल्या जरूर टीम आपल्याला पाहायला मिळालं. मागच्या मॅच मध्ये खेळत असताना 4 आहेत का? जो डिसिजन असेल तो कळवायचा. 1 मिनिट तुमच्यापर्यंत लगेचच कळवतो. चौकार असेल. 1 मिनिट 1 मिनिट. एक मिनिट. चौकार असणार आहे. डिसिजन फायनल चेक केलाय, आणि 4 धावा इथून मिळतील. आणि इथून या मॅच मध्ये चेक केलाय लाईव्ह मध्ये मंगेश दादा. इथून आपण बघितलंय बॉलिंग ट्रॅक वरती कंपल्सरी तुमचा एक 12वा खेळाडू असणं गरजेचं. त्यांनी देखील बघितलंय. हा फटका उंच क्षेत्ररक्षक आहे. झेल खाली, दोन्ही हात खुलले. झेल ड्रॉप एलेक्सा होता की काय, मात्र इथून झेल ड्रॉप झाला. आणि क्रिकेट मध्ये झेल फार इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच आणि जिंका क्रिकेटची मॅच. आणि क्रिकेट मध्ये म्हटलं जातं क्रिकेट हा फार इम्पॉर्टंट असतो. आणि क्रिकेट मध्ये जर झेल ड्रॉप झाला ना, कालच मी उल्लेख केला, जेव्हा एका धावाने संघ परास्त होतो तेव्हा त्या संघाला माहिती असतं त्या संघाची जबाबदारी काय. आणि इथून या मॅच मध्ये वेगळं चित्र पाहायला मिळेल. एनके बॉलिंग ट्रॅक वरती. सेकंडला मंगेश. चांगला चेंडू होता, टफ पडल्यानंतर समजला नाहीये, निघून जातोय. चेंडू झाले आतापर्यंत ओव्हर नंबर 3 चालू आहे. शेवटचं षटक. अजून 3 बॉलचा खेळ झाला. 3 चेंडू शिल्लक आहे. शेवटचं षटक आहे. ओव्हर नंबर 3. भवानीनगर सर्व आहे. आणि दुसऱ्या बाजूला संघ पाहायला मिळतो आई नवलाई स्पोर्ट सोनावडेवाडी. हा संघ खेळत असताना फटका तर चांगला. धावा किती मिळणार? क्षेत्ररक्षक दोन्ही हात खुले करून तयार आहे, आणि जेल पीपला माघारी परतावा लागेल. ज्या खेळाडूच्या बॅट मधून येतो त्या धावा तो मंगेश. अजून एक धक्का टीम सोनावडेवाडी संघाला. बॅक टू द ग्राउंड. दुसरा धक्का. ओयूटी परतीचा रस्ता दाखवला. आल्या पावली
मैदानाच्या बाहेर. नवीन बॅटल मैदानाच्या आतमध्ये उदय खांडेकर चर्चेत आहेत. नक्कीच नवीन बॅटल मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडूचा खेळ झाला. 2 गो. 2 चेंडू शिल्लक आहेत. एनके बॉलिंग ट्रॅक वरती आहे. टीम भवानीनगर सर्वे. श्रीनिनाई देवी चषक 2024 आजच्या दिवसामध्ये देखील कालच्या दिवसामध्ये देखील आवाज ऐकला आपण लहू सरांचा, आशिषजी चोरगे सरांचा. अतिशय चांगला आवाज त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. आजच्या दिवसामध्ये देखील पाहायला मिळतात. एमटीसीच्या माध्यमातून प्रणय देखील कॅमेरामॅन चेहऱ्यावरती हास्य जरूर आहे. नाव घेतल्यानंतर खुशी जरूर होते. पहा आपण बघतो प्रणय मात्र 81-82 आणि हो इथून मी डॉन लास्ट प्रेक्षक जातोय. चेंडू थांबत नाही. एक सिंगल मिळते. दुसरीचा कॉल घातक ठरते की काय फैकी चुकीची भरती झाली असती तर विकेट जरूर मिळाली असती. आणि इथून 2 धावा वेगाने कंप्लीट. 1 to go. शेवटचा एक लास्टचा चेंडू असणार आहे. ओव्हर नंबर 3. षटक देखील शेवटचा. नेक्स्ट मार्चचा टॉस असणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन मी बोलवेल लगेच रिपोर्ट करा. वेगा चेंडू टाकायचा प्रयत्न होता. व्हेरिएशन असणं फार गरजेचं आहे. एक सिंगल मिळते. षटक क्रमांक संपलं 3. पहिल्या डावाचा खेळ झाला. पहिल्या डावामध्ये धावा येतील. आता मात्र या मॅच मध्ये बनवल्या टोटल 32 आणि 33 धावांचं लक्ष्य पार करायचं या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. येणाऱ्या क्रिकेट रसिकांचं पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. तर आपल्याला पाहायला मिळतं कैलासवासी दिगंबर स्मृती 11 डाकेवाडी या दादा वेलकम आहे. ते टीमचे सर्व खेळाडू इथे उपस्थित आहेत. वेलकम. व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं तुमचं देखील श्रीनिनाई देवी चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत असणार आहे. हे पाहुणे आहेत. व्यासपीठाचं वजन वाढलंय. या व्यासपीठाचं नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. या व्यासपीठावरती आल्यानंतर या मान्यवरांचं सहर्ष स्वागत जरूर करणं गरजेचं आहे. आणि पाटणला शिकवलंय. वेलकम वेलकम. तुमचं देखील स्वागत आहे. व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. थँक्यू सो मच. वेळेतला वेळ काढला या स्पर्धेला भेट दिली आणि आपल्याला पाहायला मिळतं. इथून चेक. येस मंगेश डाकवेकर दादा यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाचा मंगेश तांबवेकर दादा यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाचं क्षणचित्र मात्र आपण पाहतोय. केक कटिंग केलं जाईल. संपूर्ण टीम वन साइड जिव्हाळा 11चा आणि त्यांचा मित्र परिवार मंगेश दादा तांबवेकर या नक्कीच वाढदिवसाचा आपण आनंद साजरा करणार आहोत. केक कटिंग केला जाईल. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर मंगेश दादा. हॅपी बर्थडे टू यू. याच वाढदिवसाच्या तुम्हाला लक्ष शुभेच्छा. माता तुळजाभवानी आपणास निरोगी उदंड आयुष्य देऊ आणि आपल्या हातून असं समाजकार्य शिवकार्य घडत राहू हीच शिवचरणी प्रार्थना. वाढदिवस आपण पाहिला नक्कीच. संपूर्ण त्यांचा मित्र परिवार वन साइड जिव्हाळा 11चा संपूर्ण टीम आणि हा वाढदिवस आपण साजरा करत असताना थँक्यू सो मच. टॉस करणार आहोत. टॉस साठी मी विनंती करेन शार्वी 11 बागलवाडी, वीर मराठा जुळेवाडी, आई नवलाई स्पोर्ट्स सोनावडी. चला जास्त वेळ घेऊ नका. उदय दादा छत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. टॉस साठी मी विनंती करेन आदरणीय अशी थँक्यू सो मच. संपूर्ण टीम वन साइड जिव्हाळा 11 कॅप्टन 26 हे मित्रप्रेम असतं आणि मित्रांच्या प्रेमा पोटी हा वाढदिवस आपण साजरा केला. विनंती करेन आदरणीय श्री सचिन शिंदे साहेब आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. बागलवाडी, वीर मराठा जुळेवाडी दोन्ही टीमचे कर्णधार या. सचिन शिंदे साहेब आपल्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेक करत आहोत.
मराठा वॉरियर्स झुळेवाडी अधिक दादा काटकर या सचिन दादा आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहतोय दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात टॉस केला जाईल. शार्वी 11 बागलवाडी संघ कॉल करेल स्विंग द कॉइन. छापा कॉल केलाय आणि काटा आलाय. थँक्यू सो मच सचिन दादा आपला आभार. मराठा वॉरियर्स झुळेवाडी अभिनंदन टॉस जिंकलाय. 3 षटकांची लढत. संध्याकाळचं सत्र निर्णय काय असेल? आम्ही बॅटिंग करू. आणि ज्या प्रकारचं हे खेळपट्टी पाहताय ज्या प्रकारचं हे क्रीडांगण आहे काय रणनीती असेल आणि संघाचा सराव कसा राहिलाय? सराव चालूच आहे. 35+ स्कोर करायचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. टॉस तुम्ही मागितला परंतु नाणेफेक विरोधात गेली. गोलंदाजी करायची आहे. 3 षटकांची लढत. मराठा वॉरियर्स झुळेवाडी काय रणनीती असेल? आम्ही त्यांना 30 ते 35 धावाच्या आत रोखण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. जास्त वेळ घेणार नाहीये. दोन्ही संघांना शुभेच्छा. टीम मराठा वॉरियर्स झुळेवाडी टॉस जिंकलाय. प्रथमतः फलंदाजीचा निर्णय घेतलाय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. दुसऱ्या डावासाठी अजित देसाई सरांना आपण ऐकूया. धन्यवाद. थँक्यू सो मच. काही मान्यवरांचं पण मान सन्मान सत्कार इथे आपण जरूर व्यासपीठावरती करणार आहोत. आपले मान्यवर उपस्थित आपल्याला पाहायला मिळते. तर या षटकानंतर आपण काहीतरी व्यासपीठावरती नंतर ओळू. तोपर्यंत आपण मॅच जरूर चालू करणार. पण मॅचला सुरुवात करायची आहे. 18 बॉल 33 ची गरज आहे. इथून 18 चेंडू आणि 33 धावांची गरज या मॅच मध्ये. नेक्स्ट मॅच मराठा वॉरियर्स झुळेवाडी संघ अधिक काटकर सचिन जुळे. हा फटका फसला की काय नाराज जरूर आहे. आणि हो स्वतःच्या तोंडावरती हात जरूर ठेवला आणि प्रमोद महत्वाचा मासा जाळ्यात अटकलाय. जी महत्वाची विकेट होती ती विकेट माघारी परतते. आता मॅच मध्ये पलटवार जरूर होईल मात्र अजून एनके बाकी आहे. एनके सलामीला आलाय आणि या मॅच मध्ये कोणाला चान्स असणार आहे? खेळाडू बाद कुठेतरी थांबलं पाहिजे होतं कारण एक षटक कमी झालं होतं आणि प्रमोदने जर षटक मध्ये थांबला असता तर धावा बनवल्या असत्या. थोडासा नाराज असणार आहे. विकेटचं पतन. पहिला धक्का लागत असताना टीम भवानी सर्वे संघाला. फलंदाज बाद प्रमोद. बॅक टू द गाव. नेक्स्ट बॅटर नवीनच्या आतमध्ये शंभू. छोटा पॅकेट बडा धमाका. टीम भवानी निघत सर्वे. 18 बॉल 33 धावांची गरज. महत्वाचा मासा गळ्याला लागला. खेळाडूला आपण पाहिलं प्रमोद नाराज आहे. या मॅच मध्ये धावा बनवाव्या लागतील. इथून कितपत धावा खेळणार आहे? पुन्हा एकदा बॉल तयार. बॉलिंग ट्रॅक वरती. फटका चांगला आहे शंभूच्या बॅट मधून. क्षेत्ररक्षक आहे लोमास लान मध्ये पडतोय चेंडू. तोपर्यंत एक सिंगल. दुसरीचा कॉल. बघता बघता 2 धावा इथे कंप्लीट. तिसरीचा देखील कॉल होता. एनकेने सांगितलं होतं. आणि इथून या मॅच मध्ये 2 आणि स्कोर बोर्ड. चेंडू झाले 2. अजूनही 31 धावेची गरज 31 या मॅच मध्ये बनवायचं आहे. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू देखील निघून जातोय. टप्पा पडल्यानंतर डोळ्याची पापणी लवते की लवते चेंडू निघून गेला. सुरेख गोलंदाजी. सुरेख टप्पा मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. आणि इथून धावसंख्या फुलकावरती पाहायला मिळते. 2 आणि स्कोर बोर्ड. 2 धावा. हा फटका देखील चांगला मिड ऑनला खेळून काढला. क्षेत्ररक्षक लगॉनला आपण जरूर पाहिलं. आणि इथून फेकी करेपर्यंत 2 धावा वेगाने झाल्यात कंप्लीट. तिसरी देखील येते की काय? आणि धावसंख्या धावफलकावरती बाला मित्र धावफलक 4 आणि स्कोर बोर्ड. 4 चेंडू 4 धावा धावफलकावरती लागल्यात. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा. ओहो
विकेटचं बटन, फलंदाज बाद, माघारी परतावा लागेल. अतिशय चांगली गोलंदाजी, टप्पा पडल्यानंतर चेंडू समजला नाहीये. क्लीन बोर्ड, माघारी परतावा लागेल. OUT अजून एक धक्का. शंभू बॅक टू द डगआउट. लागला टीम भवानीनगर सर्वे संघाला. अतिघाई थोडीशी संकटात नाही टीम भवानीनगर सर्वे. सिंगल डबल ने मॅच चालू ठेवली तर मॅच जरूर राहील. आणि इथून थोडीशी शंभूने घाई केली आणि विकेटचं बटन. नवीन बॅटल मैदानाच्या आतमध्ये. खेळाडू प्रथमेश. तर माननीय सन्माननीय ज्या व्यक्तीची आपण वाट पाहत होतो ते मात्र आपल्या व्यासपीठाच्या दिशेने येत असताना अनिल दादा मस्कर, वेलकम आहे साहेब. तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे निनाई देवी चषक 2024 मध्ये. आणि नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहे साहेब आल्यानंतर फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये साहेबांचं स्वागत जरूर केलंय, कारण पाठीचा कणा आहे या स्पर्धे नक्कीच मध्ये साहेबांचा हातभार जरूर लागला. वेलकम आणि वेलकम. मनाच्या अंतःकरणापासून तुमचं सहर्ष स्वागत आहे. माननीय सन्माननीय या समाजसेवक अनिल दादा मस्कर उद्योजक आहेत साहेब, या तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे. निनाई देवी चषक 2024 पहा, तुम्ही आलात या स्पर्धेची नक्की शोभा वाढलेत साहेब. तुम्ही आलात या स्पर्धेला 4 चांद लागलेत साहेब. तुम्ही आलात या व्यासपीठाचं वजन वाढलंय. वेलकम वेलकम. थँक्यू सो मच अनिल दादा मस्कर. या व्यासपीठावरती तुमचं देखील स्वागत आहे. आणि इथून आपल्याला पाहायला मिळत आहे वेलकम आहे. त्यांच्या सोबत आपण आभाना देखील पाहतोय आणि आभानी देखील प्रत्येक स्पर्धेमध्ये सहभाग जरूर घेतला. आणि असे नक्कीच उद्योजक आपल्या व्यासपीठावरती उपस्थित माननीय सर्वांनी अनिल दादा मस्कर वेलकम आहे. आपण जरूर बघितलं धावसंख्या धावफलकावरती 12 बॉल अजूनही 24 धावांची गरज. टार्गेट फार मोठं नाहीये या मॅच मध्ये आपण बघायला गेलं तर. वेलकम आहे दादा, तुमचं देखील स्वागत या स्पर्धेमध्ये. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 9 स्कोर बोर्ड. 12 बॉल 24 ची गरज आहे अजून देखील. NK स्ट्राइक एंडला टीम भवानीनगर सर्वे आणि एका बाजूला संघ पाहायला मिळतोय तो टीम आई नवलाई स्पोर्ट सोनावडेवाडी. ह्या दोघांमध्ये ही मॅच आपल्याला बघायला मिळते. गोलंदाजी ट्रॅक वरती मंगेश ज्या खेळाडूने बॅटिंग करत असताना धावा बनवल्या. पुन्हा एकदा पहिला चेंडू NK साठी होता, फटका उंच गेलाय, लांबी कमी आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली टिपलाय झेल. अजून एक महत्वाचा मासा गळ्याला लागलाय, जाळ्यामध्ये फसलाय, माघारी परतावा लागेल. आणि या मॅच मध्ये काहीतरी वेगळं झालं. जे 2 खेळाडू चांगले होते ते खेळाडू मात्र इथून निघून जात आहेत, आल्या पावली मैदानाच्या बाहेर. आणि इथून धावा येतात या मॅच मध्ये. टोटल 9 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ द 3 विकेट्स. चेंडू झाले आतापर्यंत 11 बॉल अजूनही 24 धावांची गरज टीम भवानीनगर सर्वे संघाला. आणि इथून टीम सर्वे 11 सर्वे संघ देखील उपस्थित राहिला. कालच्या दिवसातील बक्षीस पात्रामध्ये गेला आणि नवीवाडी संघ देखील बक्षीस पात्रामध्ये गेला. अतिशय सुपर क्लास क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपण कालच्या दिवसामध्ये बघितलं. आणि आजचा दिवस सर्वांसाठी खास आहे. आजचा दिवस सर्वांसाठी खास आहे. आजच्या दिवसामध्ये फायनलची वाट जरूर सर्वजण पाहत असतील. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा ओहो टप्पा पडला, चेंडू थोडासा बाहेर राहिला, वाईटचा इशारा. 11 बॉल अजूनही 23 धावा. प्रमोद असता अपेक्षा ठेवल्या असत्या, मनामध्ये जरूर विश्वास असता, मात्र थोडसा बॅकफुटला संघ जातोय की काय. 11 बॉल 23 अजूनही मॅच मध्ये बनवायचे आहेत. हा चेंडू देखील सुरेख खेळू काढला. क्षेत्ररक्षक आहे, एक 1 बाउन्स चेंडू अडवला. फेकी करेपर्यंत इथून वेगाने 2 धावा कंप्लीट केल्या. पुन्हा एकदा बॉल तयार.
चांगला चेंडू आहे, डोळ्याची पापणी, लवते की लवते चेंडू निघून जातोय. हे क्रिकेट आहे, हा क्रिकेटचा क्लास आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला आणि निघून गेला. काय गोलंदाजी आहे, काय सुरेख टप्पा आहे, सुरेख लाईन त्या गोलंदाजाकडे आहे. अजूनही या मॅच मध्ये इक्वेशन तुमच्यापर्यंत आम्ही काहीच वेळामध्ये पोहोचवणार आहे. हा देखील चेंडू मिस आणि एक सिंगल मिळतीये. इक्वेशन तुमच्यापर्यंत आम्ही जरूर कळवणार आहे. 8 बॉल, अजूनही 20 धाव्यांची गरज. 8 चेंडू 20 मोठं इक्वेशन नाहीये. 1-2 मोठे फटके आले या 2 चेंडूवरती तर जरूर मॅच मध्ये टीम सर्व 11 भवानीनगर सर्वे संघ राहू शकतो. ऑपिन सॉंग आहे, निर्णय काय फेटाळलाय. इथून हा जे तेल चेंडू मिस केलाय. असे चेंडू मिस करून धावा येणार नाहीयेत. पहा, धावा येणं फार गरजेचं या मॅच मध्ये. अजूनही 7 बॉल 20 समीकरण तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 7 बॉल 4 षटकार या मॅच मध्ये मारावे लागतील. टीम आपल्याला पाहायला मिळते भवानीनगर सर्वे संघाला. ओ येतोय की काय, उंच तर गेलाय. नितीन झेल खाली टिपलाय. झेल की नाही, नाही झेल ड्रॉप आणि हिथून 2 धावा वेगाने कंप्लीट. समीकरण अजून मॅच संपली नाहीये. 6 बॉल 18, 6 बॉल 3 षटकार या मॅच मध्ये मारायचे आहेत आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि इथून 6 चेंडू 18 ची गरज आहे आपल्याला पाहायला मिळत आहे. धावा करणं फार गरजेचं या मॅच मध्ये. आणि काही मान्यवर उपस्थित आहेत, जरूर त्यांचे मान सन्मान सत्कार आपण इथे करणार आहोत आपल्याला पाहायला मिळत आहे. माननीय तर हे षटक संपल्यानंतर काही व्यासपीठावरती मान्यवर त्यांचा आपण मान सन्मान सत्कार करू. हे ओव्हर झाल्यानंतर खेळाडू आपल्याला पाहायला मिळत. प्रथमेश स्ट्रायकिंगला विश्वास जरूर ठेवला. 6 बॉल 18 जरूर जिद्द आहे, चिकाट आहे. इथून प्रथमेशला बनवावे लागतील. 6 बॉल 18 ओव्हर नंबर 3 शेवटचं षटक दिलंय. खेळाडू आहे किरण, उजाला देणार का सूर्यासारखा टीम सोनावडेवाडी संघाला. ओहो येतोय की काय, पहिला आला की काय, नाही विकेट. माघारी परतावा लागेल. ओ यू टी परतीचा रस्ता दाखवलाय. तू चल मैं आया हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये टीम भवानीनगर सर्वे संघाला लागतोय तो धक्का. अजून एक, तो मात्र 4था. बॅक टू द डगआउट. प्रथमेश आल्या पावली माघारी जातोय. हे क्रिकेट आहे. क्रिकेट मध्ये कधी कोणाला कमी लेखू नका. क्रिकेट कधी कोणाला जिंकवतं तर कधी कोणाला हरवतं. आणि जेव्हा एका धावेने संघ परास्त होतो ना, तेव्हा त्या खेळाडूला, त्या टीमला समजतं की एक धाव किती महत्वाची आहे. काल जरूर झालं तसंच, एका धावेने संघ परास्त झाला, थोडासा नाराज असेल. कारण माहिती आहे ती एक धाव जर आली असती तर कुठेतरी आपण सामना जिंकला असता. मात्र आता समीकरण बदललं. इक्वेशन 5 बॉल आणि 18. नवीन बॅटल मैदानाच्या आतमध्ये. एलेक्स चांगली लाईन, चांगला चेंडू, टप्पा भरल्यानंतर फार उसरी घेतली, निघून जातोय. समजला नाहीये काय गोलंदाजी राहिली आहे, काय टप्पा आहे, काय सुरेख गोलंदाजी. 4 बॉल 18. थोडासा जातोय की काय सोनावडेच्या बाजूने हा सामना. नाही, जोपर्यंत सामना संपणार नाहीये तोपर्यंत आपण सांगू शकत नाहीये. विकेट. एलेक्सला देखील माघारी परतावा लागेल. आज संघ थोडासा बॅक फुटलाय. म्हणजे क्रिकेट मध्ये बघा, जो महत्वाचा मासा जो होता ना प्रमोद, संघाचा ट्रम्प कार्ड आहे. कित्येकांना घाम फोडलाय, कित्येकाला पाणी पाजलंय, कित्येकांना कित्येक स्पर्धेमध्ये चांगलं क्रिकेट दाखवलंय. आणि तो आउट झाल्यानंतर संघ किती बॅकफुटला येतोय हे आपण आज जरूर पाहिलं. आणि प्रमोदकडे तेवढा चांगला क्रिकेट क्लास जरूर आहे. आणि इथून धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळत आहे. टोटल ते 15च्या घरामध्ये 3 बॉल अजूनही 18ची गरज आहे या मॅच मध्ये. तर चला बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये जावा. वेळ घेऊ नका, वेळेचं बंधन करणं फार गरजेचं आहे. आजच्या दिवसामध्ये आपल्याला सर्व स्पर्धा कव्हर करायच्या आहेत. आईनी नाही चषक 2024 मध्ये येणाऱ्या क्रिकेट रसिकांचं, पाहुण्यांचं सहर्ष स्वागत आहे.
या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 15,000 रुपयाचं कॅश प्राइज आणि आपली कुमारी क्रिशा जरूर सामना एन्जॉय करते पहा. छोटीशी आहे क्रिशा देखील आपण बघतोय जरूर ही स्पर्धा. हा देखील चेंडू चांगला आहे, चांगला टप्पा आहे, आपण जरूर पाहतोय. हा देखील चेंडू निघून जातोय आणि इथून दोन चेंडू शिल्लक आहेत, 2 मध्ये 17ची गरज अजून आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील झाला. नेक्स्ट मॅच मध्ये टीम श्रेय 11 बागलवाडी संघ आणि टीम वॉरियर्स मराठा वॉरियर्स जुवेवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस कोणी जिंकलाय? टीम जुवेवाडी टॉस विन इलेक्ट टू फर्स्ट बॅटिंग घेतली आहे टॉस जिंकून. पहा क्रिकेटवरचं प्रेम आहे. जुवेवाडी संघाचे 12वे खेळाडू 2 आहेत. छोट बागलवाडी संघाचे नक्कीच आपल्याला उपस्थित राहिलेत. आपल्याला पाहायला मिळतं इथून शेवटचा चेंडू. हो हो डॉट षटक संपला. टीम जिंकले इथून आई नवलाई स्पोर्ट सोनावडेवाडी संघ. आणि नेक्स्ट मॅच चला लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरा. तर काही सन्मान घेणार आहोत. व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर आपल्याला पाहायला मिळतं. पाहुणे आपल्या स्पर्धेमध्ये उपस्थित आहेत. तर माननीय सन्माननीय